महाराष्ट्र शासन स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात रिक्त जागा भरतंय। जागा भरणारी शासनाने नियुक्त केलेली स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नेमकी कोणाची? जागा भरती स्मार्ट सर्व्हिसेसची, डोकेदुखी मात्र स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या अधिष्ठाताची। नेमकं घडलंय काय? नमस्कार, आपण पाहत आहात झुंजार न्यूज, सर्वसामान्याच्या हक्काचे व्यासपीठ। महाराष्ट्र शासनाने सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त जागा तात्पुरत्या स्वरूपात भरण्यासाठी स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे या संस्थेची निवड केली। शासन निर्णयानुसार अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त जागा भरण्यासंदर्भात अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे यांनी संबंधित स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे या संस्थेस कळवल्यानंतर संस्थेच्या वतीने एका दैनिकामध्ये स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई येथील रिक्त जागा भरण्यासंदर्भात जाहिरात देण्यात आली। याच जाहिरातीनुसार संबंधित स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रतिनिधींनी दिनांक 24 व 25 जुलै रोजी अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी येऊन इच्छुक व पात्र उमेदवाराकडून रिक्त जागेशी संबंधित अर्ज व अत्यावश्यक दस्तऐवज एकत्रित केले। सदरील रिक्त जागा या स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी भरत असली तरी वशिला लावण्यासाठी वेगवेगळ्या पुढाऱ्यामार्फत लोक मात्र स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाताशी संपर्क करत असल्याने अधिष्ठातांना नसती डोकेदुखी झाली आहे हे मात्र खरं आहे। या संदर्भात अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या डोकेदुखीची आपबीती सांगितली ती अशी। नमस्कार, आपल्याकडे बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे किंवा काही ते पदभरती वगैरे चालू केलेली आहे। हे आपल्या लेवलवर काहीही नाही। पहिली गोष्ट ही मी सांगू इच्छितो, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जे काही कॉलेजेस आहेत आणि रिक्त पदं आहेत ते भरण्यासाठी शासनाकडनं टेंडर निघालं आणि शासनाचं टेंडर ते L1 ज्याला गेलेलं आहे ते स्मार्ट सर्व्हिसेसकडे गेलेलं आहे। ते आम्हाला शासनाचं पत्र आलं किंवा आपल्याकडे काही जी रिक्त पदे आहेत ते त्यांना कळवा, त्याप्रमाणे आपण ती त्यांना रिक्त पदे कळवलेली आहेत फक्त आपल्याकडे जे आहेत ते, आणि त्यानुसार त्यांनी त्यांचं प्रक्रिया पुढे राबवली। त्या प्रक्रियेशी आपला काहीही संबंध नाही। ते कोणत्या प्रकारे प्रक्रिया राबवलेली आहे, त्याचे काय आधार आहेत किंवा ते कसं इम्प्लिमेंट करणार आहेत हे त्यांच्या लेवलचा प्रश्न आहे। ती स्वतंत्र कंपनी आहे, ते कंपनी काही आमच्या अंडर काम करत नाही। त्याने शासनाचं टेंडर गेलेलं आहे त्याप्रमाणे ते काम करते त्या शासनाच्या नियमाप्रमाणे। तर ॲक्च्युली मागचे 4 दिवस मी मुंबईला होतो PG ॲप्लिकेशनच्या कामानिमित्त, आणि मीनवाईल परत आलो त्यावेळेस असं कळलं की बा आपल्या इथं एरियामध्ये त्यांनी काम सुरू केलेलं आहे 1 दिवस आधीपासून। आम्ही त्यांना विचारणा केली की बा तुम्ही परवानगी वगैरे घेतली की नाही, तर त्यांनी परवानगी घेतलेली नव्हती। त्यामुळे आम्ही त्यांना मेमो दिला, त्यानंतर त्यांना म्हणजे रिक्वेस्ट आली आणि त्यानंतर मग त्यांना ठीक आहे या ठिकाणी काम करायचं तर करू शकतात मी पैसे वगैरे भरून, असं आपण त्यांच्याकडे फायनली करून घेतलं। कारण मी आलो त्या दिवशी दुसरा दिवस होता, मला त्यातलं काहीच माहिती नव्हती पहिली गोष्ट। आता बऱ्याच जणांचं असं मत झालेलं आहे की ही प्रक्रिया खरं तर त्यांनी ह्या कॅम्पसमध्ये राबवायला नाही पाहिजे होती, पण राबवली समजा। आता राबवली तर ते बऱ्याच जणांचा असा गैरसमज झालेला आहे की ही डीनकडनं प्रक्रिया राबवली जात आहे। तर ही गैरसमज आहे, कारण ही प्रक्रिया ही स्वतंत्र कंपनी राबवत आहे। आम्हाला त्यामुळे बऱ्याच सगळ्यांचे फोन आले, बऱ्याच लोकांचे फोन आले, त्यांना आम्ही क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे। परंतु हे सतत फोन येण्याची प्रक्रिया ही वाढते आणि प्रत्येकाकडनं असं डिमांड होते की बाबा आमचा हा कॅन्डिडेट तो कॅन्डिडेट आहे आमचं, पण ह्याच्याशी आमचा काही संबंध नसल्यामुळे मला हे तुम्हाला सांगावं लागतं बाईटच्या मार्फत किंवा ही जी प्रक्रिया आहे ती स्वतंत्र स्मार्ट सर्व्हिस कंपनी स्वतः त्यांच्या ह्याच्यावर राबवत आहे, त्याचा आमचा काही संबंध नाही। फक्त आम्ही
शासनाच्या GR नुसार आमची रिक्त पदाची मागणी त्यांच्याकडे केलेली आहे. ते कसं भरतायत, काय करतायत आणि कसे आम्हाला उपलब्ध करून देणार आहेत, ही त्यांचा प्रश्न आहे. आमच्याकडे ज्यावेळेस ते देतील पदं त्यावेळेस आम्ही त्याची या आपल्या लेवलवर त्याचं समजा क्लर्क आहे तर त्याला टायपिंग येते का नाही हे आम्ही आमच्या लेवलवर नंतर बघू. आणि जर एखाद्याला येत नसेल तर आम्ही त्याला परत पाठवू की ह्याला येत नाही बाबा, दुसरं या ठिकाणी दुसरं कॅन्डिडेट द्या. ते अशा प्रकारची प्रक्रिया आहे. ते इथं कॅम्पसमध्ये राबवल्यामुळे बऱ्याच जणांचा असा गैरसमज झाला की ही डीन स्वतः राबवत आहे. तर डीनच्या अंडर ही प्रक्रिया झालेली नाही, ही स्वतंत्र कंपनी राबवत आहे. अशा प्रकारचे किती पदं आपण डिमांड केलेले होते? आता जे काही रिक्त पद आहेत मला वाटतं क्लर्कचे आता त्याचं पत्र आहे, त्याचं मी बघून सांगतो. काही क्लर्कचे आहेत, काही नर्सेसचे आहेत, काही टेक्निशियनचे आहेत, इन ॲग्रिगेट साधारणतः काही फार्मासिस्टचे आहेत. त्याचे सगळे मिळून मला वाटतं 40-50 पदं असायला पाहिजे. अच्छा. ही एक्झॅक्टली आकडा मला लक्षात नाही, मी तुम्हाला बघून सांगतो. बरं, आता जाहिरात वगैरे जी दिली होती ती कोणी दिली होती मग? आपण नाही दिली. अच्छा. आपण त्यात जाहिरात देण्याचं आपण फक्त त्यांना ही रिक्त पदे ह्या शासनाच्या GR नुसार आम्हाला भरून देण्यात येईल एवढं कळवलेलं आहे. बाकी ते जाहिरात देणे, प्रक्रिया राबवणे, त्यांच्या ऑर्डर काढणे वगैरे सगळं त्यांच्याकडे आहे, आमच्याकडे काही नाही. तर आता शासनानं ते स्मार्ट सिटी सर्व्हिसेसला हे टेंडर काढलं त्यांचं, त्याच्यानुसार तुम्हाला कळवलं आणि तुम्ही त्यानुसार स्मार्ट सर्व्हिसेसला ते डिमांड केलेली आहे, बरोबर आहे? हा, रिक्त पदाची. रिक्त पदं आम्हाला ही माणसं द्यावी. ओके. ते स्मार्ट सर्व्हिसेसला कळवत असताना तुम्ही ते म्हणजे प्रत्यक्ष संपर्क कोणाशी केला का डायरेक्ट पत्रव्यवहार केलेला आहे? पत्रव्यवहार करा, संपर्काचा काही विषयच नाही ना. त्याचं जे काही ॲड्रेस आणि हे आहे त्याच्याबरोबर पत्र दिलं आहे. अच्छा. हां, मग त्याचं प्रमुख कोण आहे, काही माहिती नाही याच्याबद्दल काहीच माहीत नाही आहे. ते पत्र दिल्यानंतर एक माणूस त्यांच्या कंपनीचा आला आमच्याकडे किंवा या असं आम्हाला पात्र झालेलं आहे, पत्र प्राप्त झालेलं आहे आणि आम्ही ती प्रक्रिया राबवणार आहोत काही दिवसामध्ये, एवढंच सांगितलं आम्हाला. पण हरकत नाही, त्याबद्दल माहीत नाही. कारण ते कसं आहे की जे काही आता मी तुम्हाला GR दाखवला आता, GR मध्ये स्पष्ट उल्लेख आहे L1ला द्यायचं. L1 स्मार्ट सर्व्हिसेसला गेलं हे तुम्ही बघितलेलं आहे. बरोबर. तर तुम्ही शहानिशा केलीच की. आता हे सगळं शासनाकडून आल्यानंतर आपण कोणात त्याच्यावर आणखी नेटवर जाऊन बघणे किंवा ह्याला काहीतरी वेगळं हे करणे असं आम्हाला नाही. याच्या माध्यमातून मला असं म्हणायचं किंवा ठीक आहे, त्या दिवशी त्यांनी मोफत म्हणजे सगळे फॉर्म वगैरे भरून घेतले, तर उद्या म्हणजे आपल्या दवाखान्याच्या नावावर किंवा हे जे कुणी काही भामटे जर या ठिकाणी निर्माण झाले की मी या ठिकाणी लावून देतो, भरती करतो आणि पैसे जर बाहेरच्या बाहेर काढायला लागले, असंही होऊ शकतं. असं नाकारता येत नाही, पण सगळ्यांनी अवेअर असावं. कारण आता हे स्मार्ट सर्व्हिसेस आमच्याकडे GR आहे, ती तुम्ही व्हेरीफाय करा, दाखवला आम्ही तुम्हाला आणि त्यानुसारच आम्ही कार्यवाही केलेली आहे. आम्ही सुमोटो कसं काय करू? नाही, याच्यात आम्ही काहीच कारवाई केली नाही, फक्त पत्र दिले. नाही, बरोबर. याच्यामध्ये दोष तुमचा नाही किंवा आपल्या प्रशासनाचा नाही, कुठंतरी आमच्याकडे बरेच जणी आले पण आम्ही प्रत्येकाला हेच सांगितलं. ॲक्च्युली 2 दिवसात आम्ही स्वतः त्रस्त आहे. एवढे सगळे फोन आणि एवढे सगळे लोकांचं म्हणणं आहे किंवा हे आमचा कॅन्डिडेट आहे, हे अमुक आहे, ते तमुक आहे. ही प्रक्रिया आपण राबवत नाही, ही परत सांगतो. ही प्रक्रिया स्मार्ट सर्व्हिसेस राबवत आहे आणि ती कशी राबवते याबद्दल आम्हाला त्याची कल्पना नाही आहे. त्यांनी काहीतरी फक्त मी इथं जेव्हा आलो मंत्रालयातून इथं माझ्याकडे PG अपग्रेडेशनसाठी मुंबईला आलो त्यावेळेस ही आपल्या कॅम्पसमध्ये चालू होती. 1 दिवस ऑलरेडी झालेलं होतं. मग मीच विचार नाही केली. त्यांचे काही नाव गाव वगैरे घेतले का तुम्ही? नाही, इथला जो एक माणूस साठे नावाचा होता तेवढंच आमच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढा होता तेवढंच आहे. कोण होता तो साठे नावाचा? म्हणजे माणूस आला होता. म्हणजे इथला लोकलचा आहे का तो? लोकलचा आहे का एवढं डिटेल माहीत नाही, पण स्मार्ट सर्व्हिसेसचा आहे एवढं. मग त्यांची काही आयडेंटिटी वगैरे नाही का पाहिली तुम्ही? आयडेंटिटी म्हणजे मला नाही कळलं आयडेंटिटीचं काय. हां, म्हणजे त्यांचे काही आपण जे काही ॲड्रेस दिला होता की नाही ते बरोबर आहे. पत्र दिलं, ते पत्र घेऊन तो आला. आता आपलंच पत्र असल्यानंतर तू स्मार्ट सर्व्हिसेस आहे की नाही क्रॉस चेक करायचं मी ते स्वतः आपण दिलेलं पत्र घेऊन आला ना. अच्छा, ओके. आता आपलंच पत्र असल्यामुळे त्यानं तो म्हणजे भुरटा आहे काय म्हणण्याची काही गरज वाटली नाही असं. कारण ज्या ॲड्रेसला सांगितलं होतं शासनाने त्या ॲड्रेसला आम्ही पत्र पाठवलं ना. अच्छा. आम्हाला जर GR आलेला शासनानं सांगितलं त्यामुळे आम्ही हे काही क्रॉस चेक करण्याचा प्रयत्न केला नाही. ह्या कंपनीला देण्यात यावं त्या कंपनीत दिला आणि चालेल. तुम्ही ते व्हेरीफाय केलं ना. हो, तुम्हाला दाखवलं सुद्धा. चालेल. ओके, धन्यवाद.